मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते अमित देशमुख आपल्याबरोबर आहेत. देशमुख सर, अवघ्या 16 जागांवरती तुम्हाला विजय मिळाला काँग्रेसला. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठं यश विधानसभेमध्ये प्राप्त होईल आणि त्या पद्धतीने सत्ता बसेल. अखेरीस निर्णय आला, अशा पद्धतीने विपरीत परिणाम आला. यापुढची काँग्रेसची वाटचाल कशी असणार आहे? एकदा आता परिणाम आल्यानंतर ते स्वीकारून कामाला लागावं लागतं आणि काँग्रेस पक्ष कामाला लागलेला आहे. ही वैचारिक लढाई सुरू राहील. देशात सुरू आहे, राज्यात सुरू आहे. त्यामुळं हा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि या विचाराच्या सोबत मतदार अधिकाधिक जुडले जातील यासाठी प्रयत्न करू. परंतु 29 आमदार असावे लागतात, म्हणजे जवळपास 288च्या 10% आमदार असावे लागतात. विरोधी पक्षाकडे पण कोणी आता तसा आमदार नाहीये. मग विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मी विधानसभा अध्यक्षांच्याकडे ही मागणी केलेली आहे की महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी द्यावं आणि त्याचा विचार ते करतायत. मला असं वाटतं की हे सरकार एक पॉझिटिव्ह नोटवर काम सुरू केलं आहे असं त्यांनी भाष्य केलं आहे. त्यामुळं या पॉझिटिव्ह नोटमध्ये विरोधी पक्ष नेतासुद्धा विधानसभा अध्यक्ष नेमतील अशी अपेक्षा आहे. सातत्याने तुम्ही लातूर शहरमधनं हजारोंच्या लीडने तुम्ही यायचा, म्हणजे डबल डिजिट तुमचा आकडा असायचा जो विनिंगचा आकडा होता. परंतु आता यंदा तुम्ही सिंगल डिजिटवरती निवडून आलात. अर्थात तुम्ही 5,000च्या डिफरन्स मार्जिनने तुमचा विजय झालेला आहे. EVM वरती प्रश्नचिन्ह सातत्याने काँग्रेस आणि विरोधक उपस्थित करतात. संशय आहेच. मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं हा संशय दूर केला पाहिजे. हा संशय काही माझा नाही आहे, मतदारांनी हा संशय उपस्थित केलेला आहे. त्यामुळं लोकशाही प्रणालीवर जर कोणी संशय उपस्थित करत असेल तर तो दूर करणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करावं अशीच आमची मागणी आहे. आणि म्हणून काही ना काहीतरी करावं लागेल ना. म्हणजे काही ठिकाणी समजा EVMवर तुम्ही निवडणूक घेतली, काही ठिकाणी तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या, शंका दूर करा. म्हणजे EVMवरच घ्यावं असं नाही आणि मग बॅलेट पेपरला काही सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे का, असंही नाही. त्यामुळे काहीतरी शेवटी शंका दूर करण्यासाठी आपल्याला निवडणूक आयोगाला काहीतरी नवे प्रयोग करावे लागतील. अमित देशमुख लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार ॲग्रेसिव्ह होते. लातूर लोकसभेची निवडणूक तुम्ही स्वतः हाताळली, तुमच्या घरच्यांनी सुद्धा हाताळली. त्यात काळग्यांचा विजय खेचून आणला संपूर्ण. आणि विधानसभेमध्ये देखील अमित देशमुख मराठवाड्यामधले एक महत्त्वाचे नेते ठरतील अशा पद्धतीच्या ज्या काही सूर होता त्या सुराला आवळण्याकरता काँग्रेसमध्येच अंतर्गत गटबाजी वगैरे झाली असं तुमचं मत? काँग्रेस हा एकजुटीनं लढला, महाविकास आघाडी देखील एकजुटीनं लढली. तो लोकसभेला जो कौल आला त्याच्या विपरीत आहे. त्यामुळं हा जो कौल आला आहे हा आता आपल्याला मान्य करून याचं विवेचन करावं लागेल आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवावी लागेल. परंतु प्रदेशाध्यक्ष बदलाचा सूर आहे. सातत्याने सगळेजण म्हणतात आहेत की जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी देखील नाना पटोलेंवरती थेट आक्षेप घेतलेला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या संदर्भात वारंवार वक्तव्य केली जातात. नाही, तशी कुठलीही चर्चा सुरू नाही आहे आणि नाना पटोले हे प्रांताध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये नाना पटोले हेच प्रांताध्यक्ष असताना काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि विधानसभेमध्ये म्हणावा तसा कौल आला नाही म्हणून लगेच टीका टिप्पणी करणं हे अन्यायकारक आहे. मला असं वाटतं की अशी कुठलीही चर्चा नाही आणि कुणी अशी टिप्पणी करत असेल तर त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. लातूरच्या काही शेतकऱ्यांना आता वक्फ बोर्डाच्या नोटिसा आलेल्या आहेत की ती जमीन शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाची आहे म्हणून ती खाली करा म्हणून असं देखील सांगण्यात येत आहे. निवडणुकांमध्ये ध्रुवीकरण झालं हिंदू आणि मुस्लिम. आता निवडणुका संपल्यावर देखील अशा पद्धतीचं हे ध्रुवीकरणाचं माध्यम आहे का? मग नाही, त्याचा आणि याचा काही संदर्भ नाही आहे आणि संबंधही नाही आहे. याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक म्हणजे मागणीनुसार त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली म्हणजे त्याच्या हक्काच्या संदर्भामध्ये आणि मग कोर्टामध्ये हे प्रकरण चाललं. कोर्टानं नोटिसा बजावल्या आणि माहिती मागवली आहे. आता ही माहिती कोर्टामध्ये जाईल, खरं खोटं ठरेल
त्याच्यामुळं याला काही राजकीय रंग देण्याची गरज नाही. शेवटचा प्रश्न, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती महाविकास आघाडी ठरलेली होती 2019ला सत्तेत आली त्यावेळेस, परंतु आता विधानसभेच्या पराभवानंतर ठाकरे पुन्हा कट्टर हिंदुत्ववादाकडे वळतात इतका असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. समाजवादी पक्ष हा भाजपची बी टीम म्हणून काम करतोय आणि ठाकरे कट्टरतावादी बनत चाललेत तशा पद्धतीचे ट्विट करतात आहेत. असं काहीसं चित्र एकमेकांवरती वक्तव्य जी आहेत ती महाविकास आघाडीमध्ये इंटरनल होतात. नाही, मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची भूमिका सुरुवातीपासूनच जी राहिली आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं आता काय त्या भूमिकेमध्ये फार बदल होतोय असं मानण्याचं कारण नाही. पराभवाचं खापर त्यांनी हिंदुत्वाकडे फोडलंय. खरं तर हिंदुत्वापासून बाजूला लोटल्यामुळे हा विधानसभेचा पराभव झालेला आहे. त्यांनी लोकसभेला जो विजय झाला त्याचं काय उत्तर देणार असं नाही आहे. मला असं वाटतं त्यांनी असं कुठं वक्तव्य केलेलं नाही आहे. आणि आता हे ज्या चर्चा होत राहतात त्यातून हे पुढं येत राहतं, त्याला काही फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. अमित देशमुख जे मराठवाड्याचे लातूरचे नेते होते त्यांनी सांगितलं की पराभव आल्यामुळे काँग्रेस हा पक्ष कधी खचणार नाही तर पुन्हा जोमाने उभा राहणार असं जे मत आहे अमित देशमुख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.